नमस्कार, स्मिताज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण दाबेली आणि दाबेलीचा मसाला बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे मी 4 टेबलस्पून धणे घेतले आहेत, 1 चमचा जिरं, काळी मिरी अर्धा चमचा, लवंग 6, 1 मसाला वेलची, 1 चक्री फूल, 2 दालचिनीचे तुकडे, 2 तमालपत्र, 1 चमचा बडीशेप, 1 टेबलस्पून तीळ, 2 ते 3 बेडगी मिरची ही कलरसाठी आहे, अर्धा चमचा मीठ, 2 टेबलस्पून सुकं खोबरं. आता हे सगळे मसाले आपण मंद आचेवर 2 ते 3 मिनटं भाजून घेणार आहोत. आता मसाला भाजून झाला आहे. आता एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ. मसाला थंड झाला आहे. आता आपण मिक्सरला लावून घेऊ. त्यासाठी इथं मी 1 टेबलस्पून लाल तिखट घातलं आहे, 1 चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा साखर. आता हे मिक्सरला याची छान पावडर करून घेऊ. दाबेली मसाला बघा इथे तयार झाला आहे. दाबेली मसाला फ्रीजमध्ये ठेवला तर 2 ते 3 महिने छान टिकतो. आता आपण लसूण चटणी बनवणार आहोत. त्यासाठी 5 ते 6 सुकी मिरची गरम पाण्यात भिजत घातलेली आहे, 10 ते 15 लसूण पाकळ्या, 2 टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे, 2 चमचे लिंबाचा रस, मीठ. आता हे मिक्सरला आपण वाटून घेऊ. चटणी जर दाटसर वाटली तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे पुन्हा पेस्ट करून घेऊ याची. ही लसूण चटणी तयार आहे. आता लसूण चटणी झाली, दाबेली मसाला झाला. आता आपण दाबेलीसाठी आपण बटाट्याचं मिश्रण आलू मसाला बनवणार आहोत. त्यासाठी 4 टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल आहे, लाल मिरची पावडर आहे, ही कलरसाठी आहे, 1 टेबलस्पून, 4 टेबलस्पून दाबेली मसाला. हे अगदी मंद आचेवर आपण छान परतून घ्यायचं आहे. मसाले चांगले परतले आहे. आता यामध्ये आपण 2 चमचे चिंचगुळाची चटणी घालणार आहोत. हे छान मिश्रण तयार झालं आहे. आता हे मसाले थोडेसे दाटसर वाटले तर यामध्ये आपण 1 ते 2 टेबलस्पून पाणी घालून घेऊ. मसाले छान परतून झाले आहे. आता यामध्ये आपण 4 ते 5 मी बटाटे घेतले उकडून, हे किसून घेतलेत मी किसणीवर. आता हे या मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेऊ. छान एकजीव करायचे आहेत. आलू मसाला घट्ट दाटसर वाटला तर यामध्ये आपण थोडं पाणी घालून त्याला थोडं सैलसर करून घेणार आहोत. आलू मसाल्याची कन्सिस्टन्सी परफेक्ट झाली आहे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवू. डिशमध्ये छान पसरून घ्यायचं आहे. हा थंड होतो तोपर्यंत आपण चिंचगुळाची चटणी केली आहे. इथे चिंचगुळाच्या चटणीची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे. आता आपण मसाला शेंगदाणे बनवणार आहोत. त्यासाठी 1 टीस्पून तेल घेतलं आहे. त्यामध्ये भाजलेले सालं काढून भाजलेले शेंगदाणे घेतले आहे, अर्धी वाटी. हे शेंगदाणे आपण दाबेली मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे. छान कुरकुरीत होतात मग. मसाला शेंगदाणे तयार आहे. आता आपण दाबेली स्टफिंग तयार आहे. आता शेंगदाणे यावर पसरवून घेऊ. डाळिंबाचे दाणे,
आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. दाबेली स्टफिंग आणि चटण्या तयार आहे. इथे मी दाबेलीचे पाव आणले आहेत. दाबेली पाव अवेलेबल नसेल तर तुम्ही साधे पावसुद्धा घेऊ शकता. तर एक क्रॉसमध्ये आपल्याला कापून घ्यायचे आहे. तर यामध्ये चिंच गुळाची चटणी आहे, ही छान लावून घेऊ पावाला. लसूण चटणी तुम्हाला जसं तिखट हवे त्याप्रमाणे लावू शकता. आता यामध्ये आपण दाबेली मसाला स्टफ करून घेणार आहोत. शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे, थोडंसं कांदा. दाबेली स्टफ करून तयार आहे. याचप्रमाणे आपण दुसरी दाबेली स्टफ करून घेऊ. दाबेली आता आपण तव्यावर बटरमध्ये छान भाजून घेणार आहोत. तर दोन्ही साईडने आपण बटर लावून घेतलं आहे. दाबेली पाव बटरमध्ये छान शेकून घेतले आहे. आता हे आपण बारीक शेवमध्ये घोळवून घेऊ. याचप्रमाणे आपण दुसऱ्या दाबेलीलाही बारीक शेव अशी लावून घेऊ. या पद्धतीने तुम्ही ही दाबेली बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. आणि स्मिताज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.